तर मातोश्रीवरती काही एबी फॉर्म जे आहेत ते उमेदवारांना देण्यात आलेले आहेत। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात आहेत आणि एबी फॉर्म भेटल्यानंतर उमेदवारांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळतं। जागा वाटपाचा फॉर्म्युला जे काय आहे ते उद्धव हे जे पक्षप्रमुख आहेत ते ठरवतील आणि वर्धा विधानसभेमधून जे आमचे 6 ते 6 उमेदवार होते ते 6 ते 6 उमेदवारांना आज पक्षप्रमुखांच्या हस्ते आणि जे आमचे विभाग प्रमुख ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या हस्ते एबी फॉर्म वाटप करण्यात आलेले आहेत। ते तुमच्या समोर आहेत। खरं तर धाकधूक होती, 2 दिवस उरले आहेत, जाहीर होणार उमेदवारी त्यानंतर तो निवडणुकीला कशा पद्धतीने आज एबी फॉर्म भेटलं म्हणते नाही, धाकधूक तर होतीच कारण वेळ फार कमी होता आणि आता निवडणुकीला पण जे आपला प्रचार करायचा आहे त्याला पण वेळ फार कमी आहे। पण या फार कमी वेळेत पण आमचे 6 ते 6 जे उमेदवार आहेत ते बरोबर सगळ्यांपर्यंत पोहोचणार आणि आम्ही 6 ते 6 सीट काढणार याची माझी शाश्वती आहे। मनसेबरोबर ते काय आहे ते आता चालू आहे आणि आमचे विभाग प्रमुख आणि उद्धव साहेब हे सगळे बसून त्याच्यावर तोडगा काढतायत आणि 100% तोडगा निघणार। ज्यांनी माझं नाव घेतलं आहे ते माझे जीवलग मित्र आहेत। त्यांनी माझ्याबरोबर 1995 पासून काम करतात। तेही कार्यकर्ते होते, मी कार्यकर्ता होतो। आता हारून खान यांना खान नावाने पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध करायचं होतं म्हणून त्यांनी माझं नाव घेतलं आहे आणि मित्र आहे म्हणून ते माझं नाव घेणारच। आणि त्यांनी मला मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये हारून खानला त्यांनी फेमस केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद करतो। तर मातोश्रीवरती उमेदवारांना एबी फॉर्म मिळण्यास जे आहे ते आता सुरुवात झालेली आहे। आता उद्या हे उमेदवार जे आहेत ते आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील। एबी फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारांच्या चेहऱ्यावरती हास्य जे आहे ते पाहायला मिळते। खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकांची निवडणूक इतक्या वर्षांनी होत असल्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या आशा लागून राहिलेल्या होत्या आणि त्यानंतर आता मातोश्रीवरती ठाकरेंकडून त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येते आणि त्यानंतरला कार्यकर्ते जे आहेत ते आनंदी असल्याचे इथं पाहायला मिळते।